कोल्हापुरातील विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणावर जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा तोडक कारवाई सुरू केलेली आहे। 4 दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाने गडावरील 14 अतिक्रमणे आहेत ती पूर्णतः काढून टाकलेली आहेत। खरं तर एकूण 64 अतिक्रमणे या सगळ्या विशाळगडावर आहेत। त्यापैकी 50 अतिक्रमणधारक जे आहेत त्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या सगळ्या 50 अतिक्रमणधारकांच्या तोडक कारवाईला स्थगिती दिली। मात्र 14 जे अतिक्रमणधारक न्यायालयात गेलेले नव्हते त्यांच्यावर मात्र जिल्हा प्रशासनाने कारवाई आहे ती केलेली आहे। त्यानंतर आपण बघू शकतो अतिक्रमणाची ही सगळी कारवाई झाल्यानंतर हा सगळा परिसर रिकामा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी भाविकांसाठीच्या खोल्या आहेत त्या अनधिकृतपणे बांधलेल्या होत्या आणि त्या जिल्हा प्रशासनाने तोडक कारवाईमध्ये पूर्णतः पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीने विशाळगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या। याच कारणावरून गेल्या वर्षी या ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती देखील निर्माण झालेली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय विशाळगडचा हा सगळा परिसर अतिक्रमण मुक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। विशाळगड पुन्हा एकदा मोकळा श्वास या निमित्तानं घेताना आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय सध्या 50 अतिक्रमणधारक जरी न्यायालयात असले त्यांच्या तोडक कारवाईला जरी न्यायालयाने स्थगिती दिलेली असली तरी इतर जी 14 अतिक्रमणं होती ती मात्र जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, विशाळगड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।